आपण एखाद्या गावाची कल्पना करतो तेव्हा नजरेसमोर काय येतं? 20 किंवा 25 घरं, ग्रामपंचायत, अंगणवाडी, मध्यवर्ती ठिकाणी एखादं देऊळ, रस्त्यावर ये-जा करणारी गुरंढोरं. असं काहीसं चित्र आपल्या मनात येतं, आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पण गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यामध्ये इरपुंडी नावाचं एक गाव आहे. या गावात फक्त एकच घर असून एकच कुटुंब राहतं. या कुटुंबातील 7 सदस्य या गावची लोकसंख्या आहे. घनदाट जंगलातील या इरपुंडीमध्ये झाडे कुटुंबांचं एकमेव घर असून सध्या कुटुंबामध्ये 7 सदस्य. विशेष म्हणजे 2011ला झालेल्या शासकीय जनगणनेत इरपुंडीची स्वतंत्र नोंद आहे. हे गाव गडचिरोली शहरापासून 42 किलोमीटर अंतरावर आहे, तर इरपुंडीपासून सर्वात जवळचं मोठं गाव तुकुम हे 5 किलोमीटर अंतरावर आहे. गडचिरोली मधलं इरपुंडी हे गाव आहे जिथं केवळ एक कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील 7 सदस्य इतकीच या गावाची लोकसंख्या आहे. 2011 साली ज्यावेळी जनगणना झाली त्यावेळी इरपुंडीची स्वतंत्र नोंद सुद्धा करण्यात आली. अवघी 7 लोकसंख्या असलेले हे गाव गडचिरोलीच्या इरपुंडीमध्ये आहे. आदिवासी बहुल अतिदुर्गम अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अंदाजे 50 किलोमीटर अंतरावर धानोरा तालुक्यातील हा इरपुंडी गाव. महत्त्वाचे म्हणजे या गावामध्ये फक्त एकच कुटुंब वास्तव्यास आहे आणि त्यामध्ये 7 नागरिक सध्या वास्तव करीत आहेत. मागील 40 ते 45 वर्षापासून सदर कुटुंब हे इरपुंडी या गावात फक्त एकमेव घरात राहत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गावामध्ये नेटवर्कची सुविधा आहे. गव्हर्नमेंटने एक सिमेंट रस्त्याचे सुद्धा बांधकाम करून देण्यात आलेले आहे. परंतु कीर अशा जंगलामध्ये हे सध्या वास्तव्यात आहेत. वन्य प्राण्यांची भीती काहीतरी मनामध्ये आहे असं त्यांना वाटतं, परंतु आता जायचे तरी कुठं, उदरनिर्वाह करायचा तरी कसा आणि पूर्वजांनी जी जागा आपल्यासाठी धरून दिलेली आहे त्यामध्येच सध्या आपण वास्तव्य करत असल्याचे आज आपल्याला जाडे कुटुंबियांनी सांगितलेले आहे. म्हणून आता ऐकावे ते नवलच, गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यात असलेल्या या इरपुंडी गावामध्ये फक्त एक घर आणि तो सुद्धा महसुली गाव म्हणून ओळखला जातो, इरपुंडी गाव. म्हणून सध्या हा आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरले असल्याचे दिसून येत आहे. पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली. राहून आम्ही सवकलो आहोन. आता भीती वाटते पण आता कुठे जाऊन राहाच लागते. आपला गाव ना घरा म्हणून राहाच लागते. आता कुठे जाऊन आम्हाला जमीन कुठे भेटेल, आम्हाला राहाले गरबनवाले जागा कुठे भेटेल जाऊन ते, म्हणून आम्ही येतेच राहतून.